नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, गुरुपौर्णिमेचं विशेष असं महत्त्व काय आहे आणि कोणते 5 सेवा या दिवशी तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे, हे या व्हिडिओतून आज आपण जाणून घेणार आहोत. गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यातील पौर्णिमा आहे आणि या वर्षाची गुरुपौर्णिमा ही 10 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूर्ण विधीपूर्वक पूजा आपल्याला करायची असते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरोघरी भगवान सत्यनारायणाची पूजा देखील केली जाते, कथा वाचली जाते. हे विशेष महत्त्वाचं आहे. या दिवशी कथेला खूप महत्त्व आहे आणि तसं तर दर पौर्णिमेला आपण सत्यनारायणाची पूजा करत असतो. पण गुरुपौर्णिमा हा त्यातल्या त्यात विशेष असा दिवस आहे. या दिवशी काही महत्त्वाच्या 5 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. त्या म्हणजे गुरूंना वंदन करायचं आहे. तुमच्या बाजूला स्वामींचा मठ असेल तिथे तुम्हाला नारळ, खडीसाखर किंवा केळी वगैरे नेऊन तुम्हाला गुरूंची दर्शन करून त्यांना तुमचं प्रार्थना करायची आहे. तुमची मनोकामना तुम्हाला त्यांना मागायची आहे. त्यानंतर दुसरं असं सेवा आहे ती म्हणजे दानधर्म. दानधर्म करणं हे देखील एक सेवा आहे. तुम्हाला जर काहीच करायला जर नाही जमलं तर तुम्हाला अन्न, वस्त्र यापैकी कोणतीही वस्तू तुम्हाला दान करायची आहे किंवा स्वामींच्या मठामध्ये जा, गुरूच्या मठामध्ये कोणत्याही जा, तिथे तुम्हाला काही वस्तूंचं दान करा, नाही तर तुम्हाला यथाशक्ती तुम्ही पैशाचं दान केलं तरीही चालेल. तिसरी अशी सेवा आहे म्हणजे सत्यनारायणाची पूजा. तर या दिवशी तुम्हाला आवर्जून घरामध्ये सत्यनारायणाची पूजा ही घालायचीच आहे. तुम्हाला कधीही जमलं नाही तरी चालेल, पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये सत्यनारायणाची पूजा ही झालीच पाहिजे. चौथं म्हणजे स्वामी समर्थांची सेवा. या दिवशी तुम्हाला जर रोज स्वामी समर्थांची सेवा जर नाही करायला जमली तर निदान या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही स्वामी सेवा केली तर तुम्हाला वर्षभर स्वामी सेवा केलेल्याचं पुण्यफळ तुम्हाला मिळत असतं. स्वामी समर्थांचा मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. स्वामी समर्थांचं एखादं पारायण या दिवशी तुम्ही करू शकता आणि नित्यसेवेमध्ये जे स्वामी समर्थांचे पाठ आहेत ते बोलू शकता. तारक मंत्र बोलायचं आहे आणि स्वामींची पूर्ण दिवस तुम्हाला सेवा करायची आहे आणि तुम्हाला मंत्रजाप करायचे आहेत. स्वामींच्या मठामध्ये जायचं आहे, दर्शन करायचं आहे, स्वामींच्या इथला प्रसाद तुम्हाला खायचा आहे. या सर्व गोष्टींमुळे आपण स्वामींच्या जवळ जात असतो. स्वामी म्हणजे आपले गुरु असतात आणि गुरुच्या जवळ जाण्याचा हा एकच दिवस खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे. त्यानंतर 5वी सेवा म्हणजे शिष्यवृत्ती. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण किंवा इतर मदतीसाठी तुम्हाला शिष्यवृत्ती द्यायची आहे. जर शाळा तुमच्या आसपास जवळ असेल तर तिथे तुम्ही मुलांच्यासाठी काहीतरी वस्तू या दिवशी देऊ शकता. हे देखील गुरु शिष्य नात्यातलं हे एक खूप चांगला उपाय आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि शिष्य यांच्यातील नात्यांचा उत्सव असतो. या दिवशी तुमच्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे जे गुरु कोण असतील त्यांना या दिवशी नक्की आवर्जून फोन करा, त्यांचा आशीर्वाद घ्या, कारण गुरुने दिलेला आशीर्वाद हा कधी वाया जात नाही आणि तो आपल्याला नेहमी आपल्या उपयोगात येत असतो. त्यामुळे मित्रांनो, गुरूंचा आशीर्वाद कधी विसरायचा नाही. गुरु हे आपले गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं म्हटलेलं आहे. तर या आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून आपण साजरी करणार आहोत आणि हे सगळे 5 नियम तुम्हाला करायचे आहे. तर त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटीने वाढलेले आहे. गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. गुरु म्हणजे अज्ञानांचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाचा प्रकाशाच्या वाटेकडे आपल्याला घेऊन जात असतो. आणि गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ महाराज हे देखील आपले गुरु आहे आणि त्यांची सेवा आपल्याला या दिवशी करायची संधी आपल्याला मिळत आहे. ती संधी आपल्याला चुकवायची नाही. जर तुम्हाला स्वामी समर्थांबद्दल खूप सेवा करायला जर वेळ असेल तर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या आधी 4 गुरुवार तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे. जर तुम्हाला खूपच आर्थिक संकट असेल, खूपच तुमचं मनोबल खूप विस्कटलेलं असेल तर तुम्हाला स्वामींची सेवा गुरुपौर्णिमेच्या 4 गुरुवार जर आधी तुम्ही चालू केली तर तुम्हाला ती चांगली फायद्याची ठरणार आहे. तुमची हर एक मनोकामना, तुमची कितीही मोठ्यातली मोठी मनोकामना असू दे, गुरुपौर्णिमेच्या आधी जर तुम्ही स्वामी सेवा चालू केली तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमची नक्की ही सेवा फळाला येणार आहे आणि कायमस्वरूपी स्वामींची कृपा दृष्टी तुमच्यावरती राहू शकते. जर तुम्हाला स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावरती राहायची असेल असं वाटत असेल तर हा उपाय तुम्हाला 4 गुरुवार आधी चालू करायचा आहे. गुरुवार हा फक्त गुरुतत्वाला समर्पित वार आहे. या दिवसावर गुरुग्रहाचा अंमल असतो. यंदा गुरुवारी
10 जुलै रोजी पौर्णिमा आहे, तर बुधवारी 9 जुलै रोजी मध्यरात्री 1:36 ती आषाढ पौर्णिमा सुरू होत आहे. तर गुरुवारी 10 जुलै रोजी रात्री उत्तरोत्तर 2:06 ती असणार आहे. त्यामुळे आषाढ पौर्णिमेची सांगता ही 2:06 आपल्याला आहे. भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची पद्धत असल्यामुळे आषाढ पौर्णिमा ही गुरुवारी 10 जुलै 2025 रोजी आपण साजरी करायची आहे असे सांगितलेले आहे. अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा ही साजरी करण्याची परंपरा आहे. प्रत्यक्ष दत्तगुरु अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हजारो भाविकांचे सद्गुरू आहेत. सद्गुरूंची सेवा करून त्यांची कृपादृष्टी, शुभाशीर्वाद आणि पुण्यप्राप्ती करता येते. त्यामुळे गुरुवारी आपल्याला अक्कलकोटला जायला भेटलं तर ते तुमचं भाग्य समजावं लागेल तुम्हाला. त्यामुळे अशक्य शक्य होण्याचा आत्मविश्वास आपला वाढतो आणि नेमकं काय करायचं, कसं करायचं याची सद्बुद्धी आपल्याला स्वामी देत असतात. तर 4 गुरुवार स्वामींची सेवा कशी करायची ते मी तुम्हाला आता पुढे सांगते. गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचं विशेष पूजन करायचं. त्यांना आंघोळ व्यवस्थित पद्धतीने घालायची, म्हणजे त्यांना अभिषेक व्यवस्थित घालायचा. त्यामुळे गुरुवारपासून स्वामी सेवाचा प्रारंभ करता येतो. अगदी घरच्या घरी स्वामी सेवा तुम्हाला करायची आहे. स्वामींच्या समोर बसण्यासाठी आपल्याला पाठ घ्यायचा आहे. स्वामींना पाठ आसन देऊन स्वामींची मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. गुरुवारी 19 जून रोजी आपली ही पौर्णिमा आहे ती असणार आहे 10 जुलै रोजी. या कालावधीत तुम्हाला 4 गुरुवार येतात 19 जूनपासून आत्तापासून. या सगळ्या गुरुवारी शक्यतो एकासारखी स्वामी सेवा तुम्हाला करायची आहे. अनेकदा धकाधकीच्या जीवनामध्ये स्वामी सेवा करणं होत नाही. अशा वेळी हवी तितकी तुम्हाला जमेल तितकी तुम्ही सेवा करा. या काळात स्वामींचे नामस्मरण, मंत्रांचे जप, स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण केल्याने खूप मनाला समाधान भेटतं आणि सगळ्या काही गोष्टी सुरळीत होतात. तर 4 गुरुवार 4 गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. एक म्हणजे घरच्या घरी स्वामींची विशेष म्हणजे पूजा करायची आहे. स्वामींना आवडणारे फळं असतील, फुलं असतील ते त्यांना तुम्हाला अर्पण करायचं आहे. दुसरं म्हणजे पिवळ्या रंगाचे पेढे, मिठाई स्वामींना अर्पण करायचा प्रसाद म्हणून. तिसरं म्हणजे स्वामींच्या सर्वात प्रभावी मंत्र जो आहे तारक मंत्र, स्वामींचा अन्य मंत्रांचा जप, स्वामींचे श्लोक, स्तोत्र ह्यांचं पठण तुम्हाला करायचं आहे 1 माळ, म्हणजे 108 वेळा तुम्हाला. चौथा जे आहे स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेणे. याशिवाय शक्य असेल तर सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळी स्वामींच्या आरतीला तुम्हाला जायचं आहे किंवा घरात तुम्ही आरती केली तरीही चालेल. तर तिन्ही सांच्या दिवे लावणीला प्रदोष काळ स्वामींची आरती करावी. या गोष्टी करणार असल्याचा संकल्प घ्यावा आणि मगच तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहे. तेव्हाच ती स्वामी सेवापर्यंत तुमची स्वामींपर्यंत सेवा पोहोचत असते. चौथा गुरुवार स्वामी सेवा करणे शक्य नाही झालं तरी गुरुपौर्णिमेला ही सेवा संपूर्ण करावी आणि असा हा संकल्प करून ही सेवा करायची आहे. मनापासून सेवा करावी, सेवेत खंड पडू देऊ नये. तुमची सुरू असलेली स्वामी सेवा कायमस्वरूपी ठेवली तर तुम्हाला स्वामी कधीच जीवनात काहीच कमी पडून देणार नाहीत. त्यामुळे मित्रांनो, अशा पद्धतीने स्वामी सेवा करा आणि तुम्हाला पुण्य प्राप्त करून घ्या.